पहा आपण वर्ड प्रॉब्लेम सुरू आहे आपली. वर्ड प्रॉब्लेममधलं एक थर्ड नंबरचा प्रॉब्लेम मी या ठिकाणी पुन्हा बघितला. प्रॅक्टिस सेट 1.4. ठीक आहे, 1.4 मधलं थर्ड नंबरचा प्रॉब्लेम. ठीक, काय म्हटलं in a competitive exam 50 students pass in English, 60 students pass in mathematics, 40 students pass in both subjects, that means English and math. None of them fail in both the subjects. None of them fail in the both subjects. Find the number of students who pass at least. Find the number of students who pass at least one of the subjects. तर या ठिकाणी हे प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. इन दिस वन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देयर इज ए टोटल स्टुडंट पार्टिसिपेट किती आहे 50. ठीक आहे, इन द कॉम्पिटिटिव्ह 50 स्टुडंट पास, सॉरी 50 नॉट हेडिंग मध्ये असा प्रॉब्लेम होतो. In a competitive 50 students pass in English. Yeah, that means pass in English 50. 60 students pass in mathematics. Math मध्ये 60 students pass. 40 students pass in both the subject. 40 students pass both subject, English and math. दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास. None of them fail in both subject. दोनही सब्जेक्ट मध्ये फेल होणारा एकही स्टुडंट नाही. Find the number of students who pass at least one of this one subject. Find the number of students who pass at least in one of the subjects. एक तर काय पाहिलं होतं. हां, देर आर सम स्टुडंट्स हु पास इन द इंग्लिश. 50 students pass in English, 60 students pass in mathematics and 40 students pass in both subjects. So how we can write here let A be the set of student, A be the set of student pass in English. ठीक है. So number of element in the set A is equal to 50. As similar I can write here let B be the set of student, ठीक है, pass in math. ठीक है. So number of element in the set B is equal to how much? 60. ठीक. त्यानंतर आता या ठिकाणी हे जे स्टुडंट दिलेले आहे 40, हे कसे आहे, हे 40 स्टुडंट कसे आहे मी पुन्हा सांगतो. हियर 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट. म्हणजे हे असे स्टुडंट्स आहे 40 की जे दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास झालेले आहेत. दोन्ही सब्जेक्ट मध्ये लक्षात घ्या. आता दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास झालेल्या स्टुडंटचा सेट कसा आहे मी ते या ठिकाणी वेन डायग्राम काढतो. वेन डायग्राम कशी राहील याची पहा. या ठिकाणी हे टोटल नंबर ऑफ स्टुडंट. I don't know about how many total number of students, but one thing we know very well, that is here the number of students pass in English here, so that is set A. Set A belongs to number of students pass in English. So how many students are there? 50. 50 students pass in English. पुन्हा तोच मुद्दा, इंग्लिश मध्ये पास झालेले आहे, फक्त इंग्लिश मध्ये पास झालेले नाही. ठीक आहे.
त्यानंतर सेकंड, it's a B set belonging to the number of students who pass in the mathematics. How many students? 60. पुन्हा सांगतो, here the 60 students they are pass in mathematics, not only mathematics. Understood? Here 60 students are there, they are pass in mathematics. मॅथ मध्ये पास झालेले आहेत, बट नॉट ओनली मॅथमॅटिक्स, म्हणजे फक्त मॅथ मध्ये पास झालेले नाही आहे. ठीक आहे. Here one and the 40 students are there. 40 students are there who pass in both subject. दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास झालेले 40 स्टुडंट्स. लक्षात घ्या. आता मला तुम्ही सांगा, हे 40 स्टुडंट ए मध्ये सुद्धा आणि बी मध्ये सुद्धा आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये मॅथ मध्ये इंग्लिश मध्ये सुद्धा पास झालेले आहे आणि मॅथ मध्ये सुद्धा पास झालेले आहे. म्हणजे फक्त आता ओनली शब्द, हाऊ मेनी स्टुडंट्स हु पास इन इंग्लिश ओनली, हाऊ मेनी स्टुडंट हु पास ओनली इंग्लिश, फक्त इंग्लिश मध्ये पास झालेले स्टुडंट किती राहणार? तर 50 स्टुडंट हे इंग्लिश मध्ये पास झालेले आहेत, पण त्यातले काही मॅथ मध्ये सुद्धा पास झालेले आहे. म्हणजे या 50 मधून 40 मायनस करावं लागेल. म्हणजे याच्यातले हे जे 10 स्टुडंट आहेत हे असे स्टुडंट आहेत दे पास ओनली इन इंग्लिश. आलं लक्षात? तसंच इथे हियर 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स, नो डाउट, बट आउट ऑफ 60 स्टुडंट हियर द 40 स्टुडंट्स पास इन इंग्लिश आल्सो. So that's why we have to subtract 40 minus 60. So here the 20 students are there who pass only in mathematics. Here is the 20 students are there who pass only in mathematics. म्हणजे आता how many total students only pass? पास होणारे स्टुडंट किती आहे in each subject? पास होणाऱ्या स्टुडंटचा सेट हा एवढा आहे. म्हणजे 10 आहे, 40 आहे, 20 आहे. है म्हणून या ठिकाणी हियर क्वेश्चन विचारतात, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु पास ॲट लीस्ट वन सब्जेक्ट. आणि फेल तर कोणी झालेलंच नाही. सो वी हॅव टू फाइंड हाऊ मेनी स्टुडंट हु पास ॲट लीस्ट वन सब्जेक्ट. कमीत कमी एखाद्याही सब्जेक्ट मध्ये, ॲट लीस्ट म्हणजे कमीत कमी ॲटलिस्ट वन सब्जेक्ट मध्ये पास होणारे स्टुडंट किती आहेत? हे 10 आहे, हे 40 आहे आणि हे 20 आहे. असे टोटल किती? 70 स्टुडंट. आता याला काय घ्यायचं? हे 40 स्टुडंट काय शो करते? हे 40 स्टुडंट काय शो करते? इट शोज द इंटरसेक्शन ऑफ ए एंड बी. सो नाउ हियर द नंबर ऑफ स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट. Number of students pass in both subject is equal to how much? 40. So number of element A intersection B is equal to 40. ठीक आहे. आता ॲटलिस्ट एका सब्जेक्ट मध्ये पास होणारे स्टुडंट. नाउ वी हॅव टू फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु पास ॲटलिस्ट वन सब्जेक्ट. दॅट मीन्स मला काय फाइंड आउट करायचं? मला फाइंड आउट करायचं आहे तर ए युनियन बी. म्हणजे या ठिकाणी लिहितो मी here find the number of student here. So number of student pass at least in one subject is equal to, that is number of element A union B. हे फाइंड आउट करायचं आहे. आता फॉर्म्युला आहे, we have number of element A union B is equal to number of element in the set A plus number of element in the set B minus number of element in the A intersection B. याचा आन्सर मी पहिले वेन डायग्राम मध्ये काढून दाखवला तुम्हाला. 10, 40 आणि 20 याची सम म्हणजे हे नंबर ऑफ स्टुडंट पास ॲट लीस्ट वन सब्जेक्ट. सो नंबर ऑफ एलिमेंट इन द ए किती आहे? ए मध्ये टोटल एलिमेंट 50 प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन द बी 60 आणि नंबर ऑफ एलिमेंट ए इंटरसेक्शन बी किती आहे? 40. सिंप्लिफाय करतो मी त्याला. 50 plus 60 110 minus 40. So 110 minus 40 that is 70. So number of element A union B is equal to 70. So therefore I can write here
there are 70 students, there are 70 students who student pass at least one subject, म्हणजे कमीत कमी एका सब्जेक्ट मध्ये पास होण्याची किती आहे 70 स्टुडंट्स आहेत. ओके, तर या ठिकाणी एक 4th नंबरचा प्रॉब्लेम मी तुमच्यासाठी ठेवतो, कारण याच्यात एकापेक्षा जास्त सेक्शनचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहे आणि ते तुम्ही सोडवा अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, तर ट्राय इट यू नो, नाही गेलं तर मला तुम्ही सांगा, मी समजून देईन. त्यानंतर 5th प्रॉब्लेम हे कसं वेन डायग्राम सोडवायचं हे पाहू. 5th त्यातलं प्रॅक्टिस 1.4 मधलं 5th काय म्हटलं आहे, ऑब्झर्व इव्हन वेन डायग्राम, राईट द फॉलोइंग. आता वेन डायग्राम कशी आहे पहा, वेन डायग्राम मी काढून टाकतो. या ठिकाणी हा एक युनिव्हर्सल सेट आहे, युनिव्हर्सल सेट डिनोटेड बाय कॅपिटल अल्फाबेट यू. त्यानंतर ए सेट दिलेला आहे, हा सेट ए आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा सेट आहे बी, हा सेट बी, हा ए सेट बी. आता ए सेट मध्ये टोटल एलिमेंट कोणते आहे, ए सेट मध्ये एलिमेंट एक्स वाय झेड एम आणि एन हे ए सेट मध्ये एलिमेंट आहे. तसंच आता बी सेट मध्ये एलिमेंट पी आहे, क्यू आहे, हा आर आहे, त्याच्यानंतर एम आहे आणि हा एन आहे. पहा मी मुद्दा त्याला ओव्हरराईट केला, म्हणजे एम आणि एन हे बी मध्ये सुद्धा एलिमेंट आहे आणि एम आणि एन हे ए मध्ये सुद्धा एलिमेंट आहे. अजून पहा ए आणि बी या दोन्ही सेटच्या एक्सटेरियर पार्ट पण युनिव्हर्सल सेटच्या इंटिरियर पार्ट मध्ये एस दोन एलिमेंट पुन्हा आहे. हे एलिमेंट कोणते द्यावा, एस आहे आणि एक टी आहे. ठीक आहे, एस आणि टी. तर आपल्याला इथं काही गोष्टी फाइंड आउट करायच्या. पहा सगळ्यात पहिले ए सेट, राईट द फॉलोइंग सेट. आता ए सेट मध्ये कोणते एलिमेंट राहतात, कोणकोणते एलिमेंट घ्यायला लागतात. ए सेट म्हणजे ब्लू लाईनच्या इंटिरियर मध्ये सगळे एक्स वाय झेड एम आणि एन हे ए सेट आहे. ठीक आहे, तसंच बी सेट मध्ये कोणते एलिमेंट घ्यायला लागतात, दॅट इज पी क्यू आर एम आणि एन. हा होता सेट झाला बी सेट. त्याच्यानंतर ए युनियन बी सेट. आता ए युनियन बी तुम्ही इथूनही पाहून घेऊ शकता किंवा दोन सेट दिले याच्यावर घेऊ शकता, एक्स वाय झेड. ठीक आहे, एम एन, त्यानंतर पी क्यू आर, पी क्यू आणि आर. दॅट्स इट. त्यानंतर पी क्यू आणि आर. ठीक आहे, एलिमेंट पुन्हा लिहिता येते. हा झाला युनियन सेट कशाचा, ए आणि बी चा. त्यानंतर युनिव्हर्सल सेट लिहायचा आहे. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे हा युनिव्हर्सल सेट आहे रेक्टँगल्स, याच्या आतमध्ये सर्व एलिमेंट्स म्हणजे कोणकोणते राहणार, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एम एन रिपीट करता येते आणि हे एस टी, एस आणि पी, कारण ते युनिव्हर्सल सेट मध्ये एलिमेंट आहे. ठीक आहे, आता त्यानंतर ए कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए चा मीनिंग काय, कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे ए सेटचा कॉम्प्लिमेंटरी सेट म्हणजे असे एलिमेंट जे ए या सेट मध्ये नसले पाहिजे आणि यू या सेट मध्ये असले पाहिजे. कॉम्प्लिमेंट ऑफ ए दॅट मीन्स द एलिमेंट्स which not in a A but in a U. That means we have to write the all elements of set U which are not in the set A. म्हणजे U सेट मध्ये मला सर्व एलिमेंट A कॉम्प्लिमेंट मध्ये लिहायचे आहे, पण कोणते एलिमेंट जे A या सेट मध्ये नाही, A या सेट मध्ये असलेले एलिमेंट लिहिता येत नाही. ठीक आहे, मग आता A कॉम्प्लिमेंट
मी याच्यावरून न लिहिता पहिले फिगरवरून समजून सांगतो की कोणते कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट राहतात. आता बघा, हा जो रेक्टँगल आहे, या रेक्टँगलच्या आतमध्ये आणि ह्या ब्ल्यू लाईन्स दिसते ना, ब्ल्यू सर्कल, या ब्ल्यू सर्कलच्या बाहेरचे सर्व एलिमेंट, ब्ल्यू सर्कलच्या बाहेरचे एलिमेंट कोणते आपण? एस आहे, पी आहे, पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. हे सगळे एलिमेंट मला घ्यावे लागेल. म्हणून या ठिकाणी ए कॉम्प्लिमेंट मध्ये लिहितो मी. कोणकोणते लिहितो बा? मी याच्यावरच लिहितो, वेन डायग्राम फिगरवर. नंतर चेक करू, पी क्यू आर, पी क्यू आर. त्यानंतर एम एन नाही लिहित आहे, एस टी, एस आणि पी. तर हे एलिमेंट पहा, याच्यावरून सेटवरून आपण कॅरी आपण लिहिलेलं सेट बरोबर आहे. ए सेट एक्स आहे का? एक्स लिहिला नाही. वाय लिहिला आहे का? झेड लिहिला आहे का? एम लिहिला आहे का? एन लिहिला आहे का? नाही. म्हणजे ए या सेटमधला कोणताच एलिमेंट आपण याच्यात लिहिला नाही. पण हे सगळे एलिमेंट युनिव्हर्सल सेटचे आहे का हे चेक करावं लागेल. पी आहे, क्यू आहे, आर आहे, एस आहे आणि पी आहे. ओके, म्हणजे हे सगळे एलिमेंट, these are all elements which are from the universal set but not in the set A. A मध्ये नाही पण B मध्ये सगळे आहेत. पुन्हा A कॉम्प्लिमेंट झाला. त्याच्यानंतर दुसरा कॉम्प्लिमेंट सेट लिहायचा मला B कॉम्प्लिमेंट. B कॉम्प्लिमेंट कसा लिहायचा? तसाच लिहावा लागेल. जसं आपण पाहू B कॉम्प्लिमेंट मध्ये काय करावं लागेल की जी ऑरेंज लाईन आहे, या ऑरेंज लाईनच्या ऑरेंज बॉर्डर जी दिसत आहे सर्कल, याच्या बाहेरचे सर्व एलिमेंट म्हणजे बी कॉम्प्लिमेंट. म्हणून बी कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते एलिमेंट लिहिणार आपण? दॅट इज एक्स लिहावं लागेल, वाय लिहावं लागेल आणि झेड लिहावं लागेल. एक्स वाय झेड आणि एस टी, एस आणि हे झाले बी कॉम्प्लिमेंट. आलं लक्षात? त्यानंतर तसंच ए युनियन बी कॉम्प्लिमेंट आहे. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे आता ए युनियन बी कोणता आहे पहा, मी येलो लाईननं ए युनियन बी सेट दाखवतो. कोणता सेट दाखवतो मी तुम्हाला? ए युनियन बी सेट दाखवतो या येलो बॉर्डरवर. इथून जो सेट सुरू झाला, ही जी येलो बॉर्डर पिनियन आता हे अशी बटरफ्लाय शेपची, या हा सेट शो करते ए युनियन बी. पण मला याचा कॉम्प्लिमेंटरी सेट काढायचा आहे. कोणता? कॉम्प्लिमेंटरी सेट म्हणजे काय करायला लागेल? येलो बॉर्डरच्या बाहेरचा आणि युनिव्हर्सल सेटच्या आतमधला म्हणजे एस टी हे दोन एलिमेंट आपल्याला लिहितो मी आणि नंतर चेक करून दाखवतो. एस टी पहा, कॉम्प्लिमेंटचा मिनिंग असतो ए युनियन बी. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? द एलिमेंट्स विच आर इन द सेट यू बट नॉट इन द ए युनियन बी. मग ए युनियन बी मध्ये नसलेले एलिमेंट लिहायचे. म्हणून ए युनियन बी कुठे आहे? ए युनियन बी हा इथे लिहिलेला आहे. पहा, एक्स वाय झेड एन पी क्यू आणि हा आर हे एलिमेंट लिहिता येणार नाही. तर इथे ए युनियन बी याच्या व्यतिरिक्त उरलेले एलिमेंट येणार एस टी. सो इथे ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. तर हे 5th नंबरचं प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम माझ्या यशाचे आहे. मी वेन डायग्राम समजून घ्या आणि स्वतःच्या मनाने पूर्ण सेट घ्या. आणि मी ज्या पद्धतीनं समजून सांगून राहिलेलो मी डायरेक्ट समजून सांगत नाही. वेन डायग्राम समजून घ्या, नंतर सेटवरून त्याला अॅनालाइज करा. हे दोन सेट लिहिले का? बाकी हे दोन आणि युनिव्हर्सल सेट जर तुमच्याजवळ असेल हे सेटवरून लिहिता येते. वेन डायग्रामची गरज नाही. कळलं? म्हणून पहिले वेन डायग्राम लिहून घ्या. वेन डायग्राम लिहिल्यानंतर आपलं पक्का अॅनालाइज होते. त्यानंतर सेट थेअरीनुसार त्याला चेक करा, अॅनालाइज करा किती बरोबर आहे. ठीक आहे. हो. हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट, प्रॉब्लेम सेट मात्र इथून सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करा.